देतो देतो देतो, सुट्टे पैसे आहेत, देतो मी. हे घ्या 7 रुपये, 27 झाले. बघू नका 27 बरोबर आहे. हा, मी BSTचा कंडक्टर असलो तरी तुमचं टॅक्सीचं सगळं मीटर पाठ आहे मला. धन्यवाद. सदा आज लवकर आलास. हो, हापडे घेतल्या ना आज. मुलीच्या साखरपुड्याची तयारी आहे ना. अरे हो हो. अरे मग उद्या येणार आहे साखरपुडा. हो, साखरपुडा उद्याच आहे, पण चांगलं सासर मिळालं मुलीला. वा वा हो, पुण्याचं सासर मिळालं. वा. खरं तर तुम्हाला आमंत्रण मी मिळालंय. सरिता घरी येऊन गेलीये. येऊन गेली का? वा वा, सगळी सिद्धिविनायकाची कृपा आहे काका. हे सगळं छान होणार बरं. हो, छानच नाही, बेस्ट होणार म्हणा. बेस्ट ते आवडेल सदाला. काय काय काका, बरं येऊ का? घरी वाट बघत असतील, सगळी तयारी बाकी आहे. आणि हे बघ, काय गरज लागली ना तर हक्कानं सांग. हो, अहो तुमच्याशिवाय दुसरा हक्काचा आहे कोण मला. चला येतो. या या या. आपला सदा ना नावासारखा आहे, सदानंद. केव्हाही बघा चेहऱ्यावर हसू. मालिवान सर, बरं झालं तुम्ही कोल्हापूरून एक दिवस आधी आलात ते. अहो, आमच्याच्याने झेपणार होतं का एवढं मोठं काम? आणि घरामध्ये कुणी थोरलं असलं ना की कार्य कसं अगदी व्यवस्थितपणे पार पडतं, नाही का? हो सरिता, अगदी माझ्या मनातलं बोललीस हा. अगं, रिद्धीचा साखरपुडा हे कळल्यावर घरातलं वाळवण तसंच सोडून लगेच पहिल्याच गाडीने निघून आले. चार दिवस कुणी फोन करायचा नाही मला. आता आधी लगीन रिद्धीचं. लग्नाला उशीर आहे तिच्या. आधी तिचा साखरपुडा तर होऊ दे. किती हा उशीर? आज हाफ डे घेतला होता ना तुम्ही? माहितीये मला. तुमच्या त्या डेपोजवर ट्रॅफिक असते ना. सगळं तुला माहित असतं, मग मी काय सांगायचंय तुला? काही सांगू नका, बसा, मी पाणी आणते जरा. सरिता, अगं पाणी राहू दे, चहाच टाक. गोडवर मीही घेईन. बरं. नाही नाही, थांब, काही नको, जरा 1 मिनिट. हे बघा मी काय आणलंय. अगं बाई, काय हे? मुकुट. सिद्धिविनायकासाठी. आता घरात शुभ कार्य आहे म्हटल्यावर आपण सगळ्यांसाठी दागिने घडवतोय, मग त्याचा विचार नको करायला? विघ्नहर्त्या, तुझ्या कृपेने आजपर्यंत सगळं व्यवस्थित झालंय. आज माझ्या रिद्धीचं लग्न ठरलंय, तेवढं निर्विघ्न पार पडू दे, एवढीच मागणी आहे. गणपती बाप्पा. सदा, मुकुट किती छान दिसतोय रे. नाही म्हणजे तुझी सिद्धिविनायकावरची भक्ती मी किती वर्षापासून बघते. अगदी तुझ्या पहिल्या मुलीचं नाव तू सिद्धी ठेवलंस ना, त्यावरूनच हे लक्षात येतं बघ. ताई, अगं माझ्या सिद्धिविनायकाने मला आजपर्यंत कधीही काही कमी पडू दिलं नाही. बसच्या तिकिटांचा जसा आजपर्यंत मी कधीही हिशोब चुकलो नाही, तसाच सिद्धिविनायकाच्या भक्तीतही कधी चुकलो नाही. हो रे बाबा, त्याचे आशीर्वाद तर आहेतच, म्हणून तर सगळं बघ कसं व्यवस्थित चाललंय ना. ताई, अगं माझ्या दोन्ही मुलींचं आयुष्य मार्गी लागलं की मुकुट करेन सिद्धिविनायकाला, असं म्हटलं होतं. त्यासाठी पै पै गोळा केली आणि बघ, आज तो भाग्याचा दिवस उजाडला सुद्धा.
सदा सदा अहो सदा, अरे उगाच अमंगळ विचार मनात आणू नकोस. अरे मगाशी घाईघाईत मुकुटाचा चाप नीट बसला नसेल म्हणून तो निसटला. आणि हे बघ, अपशकून वगैरे असं काही नाही. वंश म्हणतात ते अगदी खरंय. देव आपली श्रद्धा किती आहे ते बघत असतो. बरं, आता मुलं बाहेरून येतील, त्यांच्या समोर हा विषय नको. ताई अगं किती जोरात मारलं तू ना. काय अगं आई मारलं तिने मला. आणि काय चाललंय तुमच्या दोघांचं? घरात आलं की दंगा सुरू. रिद्धी, लग्न होणार आहे तुझं आता. लहान नाही राहिलीस तू. जरा जबाबदारीने वाग. रिद्धी, झाली का सगळी खरेदी? हो आत्या झाली. आत्या सगळं झालंय दागिने सोडून. अगं बाई, मग रिद्धीचे दागिने कोण आणणार आहे? अहो वंश, उद्या आपली सिद्धी येणार आहे ना कल्याणवरून, ती घेऊन येईल. अरे हो, विसरलेच आम्ही. तुमचं दागिन्यांचं घोडं नेहमीच्या त्या सोनाराच्या दुकानातच अडतं, नाही का? असं काय बोलतेस ताई? आता इतकी वर्ष कल्याणला राहत होतो, तिकडचा आपला भरोशाचा हक्काचा सोनार आहे. आता कामानिमित्त आपण इथे घाटकोपरला बेस्ट कॉलनीत राहायला आलो, म्हणून मग आपले जुने संबंध काय सोडून टाकायचे? आणि सुदैवाने सिद्धीचं सासर पण कल्याणमध्येच आहे, मग ती आणायला नाही येता ना. आणि लेखीलाच काम सांगतेय ना, ती कुणी परकी आहे का? हे मात्र अगदी खरं बोललीस तू. पण काय ग सरिता, रिद्धीचं लग्न आहे, मग सिद्धीला 2 दिवस आधी नको का यायला? अगं आत्या, तिची ती ललिता भावावर तिला परवानगी देईल तेव्हा ना. तू गपरे चोमड्या, उगीच आगाऊपणा करू नको. आई, अगं त्या ताईला वेळेत पाठवतील ना? हो ग, पाठवतील. वंश, तिच्या सासूबाईंची तब्येत बरी नाहीये, कदाचित त्या येणार नाहीत. सरिता, सिद्धीच्या पदरात जरी ती कजाक सासू असली ना, तरी सिद्धीचं आयुष्य हे सुखी होणार. लिहून घे तू. सुखांची पावलं चाहूलही न करता येतील तिच्या घरात. नक्की येतील. काय झालं का हळदी कुंकू? हो आई, छान झालं. काय ग, हळदी कुंकवाला गेली होती का फॅशन शोला? एवढं नटून थटून जायची काही गरज होती का? आता इथेच उभी राहणार आहेस का स्वयंपाकाचं काही बघणार आहे? हो. काय इकडे ये. काय? पायातलं जोडवं कुठं आहे? अगं बाई, माहित नाही कुठे पडलं. एवढी कशी का तू वेंदळी? साधं पायातलं जोडवं तुला सांभाळता येत नाही? नाही, तसं नाही आई, मी रिक्षातून उतरले तेव्हा होतं पायात. मग काय पायात आपोआप विरघळलं ते? हा, साधं जोडवं सांभाळता येत नाही तुला पायातलं? आई आई अगं काय झालं? केवढा मोठा आवाज. तुझ्या बायकोला विचार. अरे ती आज पायातलं चांदीचं जोडवं हरवून आली आहे. तू काय विचारणार आणि ती काय सांगणार नाही का? प्रशांत, अरे तू एवढी मेहनत करतोस, पैसा साठवतो, तुझ्या बायकोला आहे का त्याचं काही? हा, ती आपली बसली सगळं उधळायला. आई अगं आता कुठे पडलं कसं कळणार आणि कुठे कुठे शोधायचं आपण? जाऊ दे ना, सोड ना, आपण नवीन करूयात ना. काय नवीन बिवीन करायची गरज नाही. आहे तेच सांभाळता येत नाही, आणखी नवीन कशाला हवेत? काही नको नवीन करायला. ते आहे तेच पायातलं काढून दे ग. आई अगं काय हट्टीपणा लावलाय तू हा? ए बाबा, हट्ट म्हण नाही तर काही म्हण, काढून दे ग ते दुसरं जोडवं. मी स्वयंपाकाचं बघते. ए, इकडे ये. हे बघ, आज पहिलं आणि शेवटचं सांगते,
पुन्हा काही या घरातल्या एक सुतळीचा तोडा जरी हरवला ना तर माफ करणार नाही हा. घराच्या बाहेर काढीन, लक्षात ठेव. काय हो, झोपायचं नाही का? अहो उद्या दगदग होणार आहे दिवसभर. चला आता झोपायला. झोपच लागत नाही का? चांगली चालणारी बस एखाद्या निर्जन स्थळी बंद पडावी आणि समोर अंधारामुळे काही दिसू नये असं काहीतरी झालंय. डावा डोळाही फडफडायला लागलाय. काही होणार तर नाही ना का? तुम्ही अजूनही त्याच गोष्टीचा विचार करताय? काहीही झालेलं नाहीये. अहो उद्या सगळं छान होणार आहे. आणि सिद्धिविनायक आहे ना आपल्या पाठीशी, त्याच्यावर श्रद्धा आहे ना? हो, त्याच्यामुळेच तर सगळं चाललंय. सरिता, एवढ्याशा चिमुरड्या होत्या ना पुरी आपल्या, बघता बघता मोठ्या झाल्या, लग्नाच्या झाल्या. या सगळ्या काळात कितीतरी छोटी मोठी संकट आली, पण त्या सगळ्यातून सिद्धिविनायकाने सुखरूप तारून नेलं. एक बोलू? बोल ना. मुलांच्या आयुष्यासाठी तुम्ही सगळी संपत्ती लावलीत. आता पुढे आपलं. सरिता, आपली कसली काळजी करते? अथर्व आहे ना आपला, त्याच्या साथीनं राहू, त्याचा संसार बघत बघत सुखाने एक एक दिवस कंठू. सिद्धी झालं का? आवर लवकर. उशीर होतोय का? उशीर होतोय, बाकी काही नाही. बरं ऐक, मी काय म्हणतो, आधी आपण बँकेत जाऊयात. अगं साखरपुड्यासाठी आज दागिने काढायचे ना लॉकर मधून. अहो पण तुम्हाला उशीर नाही का होणार? नाही होणार, तेवढा चाल. ठीक आहे, घाटकोपरला जाण्यासाठी तुला टॅक्सी करून देईन आणि मग मी पुढे जाईन. ओके चल. माधवी, सिद्धी हा छान दिसतेस तू. चला निघूया. घ्या बॅग. काय दागिने कशाला हवेत आणखीन? अरे कालच तिनं जोड हरवलंय चांदीचं. तर एवढ्या लांबच्या प्रवासाला तिने त्या वेंधळेपणामुळे आणखी सोन्याचं काय हरवलं म्हणजे? काही नको दागिने वगैरे. आई, अगं ऐक ना, तिच्या सख्या बहिणीचा साखरपुडा आहे ग. मग मला सांग, तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी दागिने केले होते का? नाही ना. त्यांची ऐपत होती का? नाही ना. दागिने कोणी केले? आपण. मग लग्नात जर दागिन्यांशिवाय काही अडलं नाही तर साखरपुड्यात काय अर्थ आहे दागिन्यांशिवाय? काही नको दागिने बिगिने. आई, अगं ऐक ना, मी काय म्हणतो माहितीये का, की बघ अशा फंक्शन मध्ये सिद्धीच्या अंगावर दागिने नाहीत म्हटल्यावर बायका विचारणार नाहीत का? आणि बायकांचा स्वभाव तुला माहिती ना कसा असतो ते सगळं जाऊ दे. लोक परस्पर तुला बोलतील की तू दागिने केले नाहीस म्हणून. अरे बायका असतातच मुळे चाटळ, काही गरज नाही दागिन्यांची. आई अगं बायकांचं सोड, जाऊ दे, पण अगं सिद्धीचं काय? ती कधी हाऊस मौस करणार? मग हाऊस मौस करायची आहे ना, मग तिला सांग दागिने घालून घरातच मिरव बाई, इकडून तिकडे इकडून तिकडे. साखरपुड्याला काही जाऊ नको. आई नाही, असं नका म्हणू प्लीज. मला जायलाच हवंय. नाही म्हणजे रिद्धीचे दागिने सोनाराकडून घेऊन जायचेत मला. हवं तर मी माझे दागिने नाही घालणार, पण प्लीज मला जाऊ द्या. मग जा, पण लक्षात असू दे तिकडे जाऊन रमू नका. इकडे पण घरी माणसं आहेत याचं भान ठेव म्हणजे झालं. जा निघा.
बाप्पा, माझ्याकडून काही सेवा राहिली असेल तर ती करून घे, पण आजचा दिवस निभावून ने. माझ्या मुलीच्या सुखी आयुष्यात कोणतंही विघ्न येऊ देऊ नको, एवढीच मागणी आहे. गणपती बाप्पा. चला आता बघत राहू नका, एक एक कामं आटपायला घ्या. अथर्व, ताईला फोन कर, बघ निघालीये का. ओ ज्युनियर, मोठ्यांची कामं ना मोठ्यांनाच करू देत. मी करते ताईला फोन. हा बोल. चक्क यजमानीनबाईंचा फोन आम्हाला आत्ता आठवण आली का? काय ग ताई, मला तुझी आठवण रोजच येते आणि लग्नानंतर पण येणार आहे. अगं हो ग वेडाबाई. बरं ऐक, मी तिकडेच यायला निघाले. टॅक्सी मिळाली की तुला फोन करते. ओके ताई, तू सांभाळून ये आणि टेक्स्ट केला ना तरी पण चालेल. हो चालेल, मेसेज करते. ओके बाय. अहो तुम्ही इथे काय झालं? अगं काही नाही, असं काय करते, काळजी करू नको. हे बघ तुझे दागिने अहो पण हे तर लॉकर मध्ये होते, काढले मी. पण आई नको म्हणाल्या होत्या. तुला घालायचे होते ना. आईला नाही कळणार, काही काळजी करू नकोस. वाटल्यास तू परत आल्यावर घरी जायच्या अगोदर परत एकदा लॉकर मध्ये आपण ठेवूयात, मग तर झालं. सिद्धी, नाही म्हणजे मला मान्य आहे की माझी आई जरा तिखट बोलते, तुझ्या मनाला लागेल असं बोलते, पण सिद्धी म्हणजे मी ना आईच्या विरोधात जाऊन नाही बोलू शकत का. म्हणजे मी प्रशांत, अहो ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करता हेच खूप आहे. काय मग, कशी वाटते साडी? आवडली ना? खूप छान आहे, खूप आवडली. आत्या तुला आवडली का ग? अगं बाई, आता आमच्या आवडण्या न आवडण्यावर काय आहे? तुझ्या यांना आवडली म्हणजे झालं. आत्या, आता तू पण माझी मस्करी करतेस. अगं हे बघ, तुझ्यासाठी गजरे आणलेत. आई, अगं ताई आली का? नाही ग अजून, आम्ही तिचीच वाट पाहतोय. अगं ताई, दीदीची नाही, दागिन्यांची वाट बघते, माहिती आहे मला. तू गप रे चोंबड्या. बाबा, बघा ना, हा सारखा चिडवतोय मला. थांब, तुला ना आता दाखवतेच. थांब 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 थांब, मारामारी नको, मारामारी नको. बाबा बघा, कधीपासून सारखं चिडवतोय हा मला. काय रे, इकडे का त्रास देतोस तू माझ्या मुलीला? हा, का त्रास देतोस? फक्त तुमचीच मुलगी ना बाबा, मी पण तुमचाच मुलगा ना. हो रे, तू पण माझाच मुलगा आहेस. पण तुला एक गोष्ट सांगतो, थांबा. सुट्टीत आपण एसटीने गावी जातो, आपल्या जातो की नाही? मग आपण प्रवास करत असताना आपल्या बरोबर काही प्रवासी असतात बसमध्ये. त्यांच्या बरोबर आपल्या कितीही गप्पा रंगल्या, कितीही सूत जुळलं, तरी त्यांचा स्टॉप आल्यावर त्यांना उठून उतरावं लागतं, हो की नाही? अरे तसंच आहे ताई, आता फार थोडे दिवस आहे आपल्या बरोबर. तिला ज्या गावाला जायचंय तो स्टॉप आलाय तिचा, हो की नाही ताई? अरे रडू नको अगं, तुझ्या आईला वचन दिलंय मी, तुझ्या डोळ्यातून पाणी नाही येऊ देणार. असं बोलताय आणि स्वतःच डोळ्यातनं पाणी काढताय ना बाबा. रिद्धी, बाबा, ताई आली. बाबा. काय मॅडम? बाबा नमस्कार. बाळा, मस्त.
काय म्हणते आमची ची सौका? एक काय ग ताई? अगं सिद्धी, जरा लवकर यायचं ना. आत्या तुझी कधीपासून वाट बघताय. अगं येणारच होते, पण घरी कामं होती ना. जावई बापू नाही आले का ग? अहो नाही, ते डिरेक्ट संध्याकाळी येणार आहे. तुझ्या सासूबाई कशा आहे? म्हणजे सगळं ठीक आहे ना? काय ग? हं? अगं हो, सगळं ठीक आहे. मी दिसते ना आनंदात. ताई हा? माझे दागिने. अगं हो हो, आणलेत तुझे दागिने. अथर्व, ती ग्रीन कलरची चेनची बॅग आहे बघ कापडी, हा ती घेऊन ये. हा. अगं ताई, ही चेन कशी उचकटली आहे? काय बोलतोयस? अरे फाटले मग सगळीकडून. अरे ही बॅग आणि आणि दागिन्यांचा डबा. अगं मी यातच ठेवला होता. काय ग, कुठे ठेवला होतास? मोठ्या बॅगेत ठेवला होतास का लाल? नाही बाबा, अहो मी बॅग मध्येच ठेवला होता. प्रशांतनी स्वतः ठेवला होता. आमच्या दोघींचे दागिने त्यातच होते. अरे बापरे, अथर्व जा पटकन जा, रस्त्यात जिन्यात कुठे पडलाय का बघ जा. हो. अगं डबा उघडून बॅगेत बघ, नीट पडले असतील दागिने त्यात. अगं नाही आई, बघ ना सगळी बॅग उपसली, मी कुठेच काही दिसत नाहीये. ठीक आहे, तू धीर धर. असेल कुठेतरी, तू डबा आणला होतास ना, असेल कुठेतरी. टॅक्सी पाठवून दिलीस का तू? हो बाबा, तो टॅक्सीवाला गेला देखील असेल. अगं पण तो ओळखीचा तरी होता का? नाही, मला काहीच कळत नाहीये. बॅग अशी कशी फाटली? मी डिक्की मध्येच ठेवली होती. ताई, अगं माझे सगळे दागिने पण त्यातच होते का? हो. आई, मला खूप भीती वाटते ग. माझ्याकडून दागिने हरवले तर? बाबा, बाबा. काय रे? सापडली का? बाबा सगळीकडे शोधलं, कुठेच काय नाही सापडलं. अरे देवा, आता काय करायचं? काय कळेना झालंय. बाबा, हा? तुमची आयुष्यभराची कमाई होती ना ती. अरे बाळा, तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. तू सिद्धिविनायकावर विश्वास ठेव. हा, हॅलो. हो बोलतोय, मीच बोलतोय. हो बोला ना. म्हणजे काय, या ना. हो या या या. काय हो, कुणाचा फोन आहे? ते रिद्धीच्या सासरचे लोक निघालेत पुण्याहून. आज आपण त्यांना दागिने करून देणार असा शब्द दिला होता. आता काय बोलताय? अहो हे आमचं नेहमीच आहे. कोणाचं पॉकेट मारलंय, कोणाचा मोबाईल चोरीला गेलाय, कोण दारू पिऊन धिंगाणा करतंय. अहो दुसरं काय आमच्या आयुष्यात आहे? हं? बरं, ठेवतो फोन. हा, चला. काय बोलायचंय? म्हणजे काय बोलत होता तुम्ही? मुलीचे दागिने हरवले टॅक्सीत, त्याची कंप्लेंट दिली आहे साहेब.
टॅक्सीत दागिने हरवले. काय बोलताय? टॅक्सी तुम्ही बघितली नाही? टॅक्सीचा नंबर तरी पाहिला असेल? नाही. टॅक्सीचं वर्णन? काय बोलताय? ते पण नाही करता येणार. ड्रायव्हरची चेहरेपट्टी ती तरी? हां सर, ते सांगितलं ना मी की असा उभ्या चेहऱ्याचा होता आणि उंच सुद्धा होता तो. शिवाय उग्र होता त्याचा चेहरा. काय बोलताय? उग्र चेहरा? हो मॅडम, आता लोक म्हणतात माझा पण चेहरा उग्र आहे. हा, पण मला पण आत टाकायचं का? बोला ना, तुम्हाला काय वाटलं? पोलीस म्हणजे काय सुपरमॅन आहेत की जादूगर आहेत? सर प्लीज असं नका म्हणू. काहीतरी मार्ग असेल ना. हा सर, त्या टॅक्सीमध्ये ना सिद्धिविनायकाचा फोटो लावलेला एक लटकन लावलं होतं. हो मी. काय बोलताय? सिद्धिविनायकाचं लटकन लावलं होतं? मग त्या गणपतीला सांगा ना ती टॅक्सी शोधून काढायला. काय बोलताय? तो मदत करेल तुम्हाला. तुमचे दागिने पण मिळतील. काय मॅडम, अहो या मुंबई शहरात 1 लाखाच्या वर टॅक्सी धावत असतात रस्त्यावर. आता तुमची ती टॅक्सी कशी आणि कुठे शोधत बसायचं आम्ही? बोला ना. साहेब काहीतरी करा ना साहेब. हात जोडून विनंती करतो. माझ्या आयुष्यभराची कमाई हो. काय बोलताय? आयुष्यभराची कमाई? हे बघा, तुम्ही आता तक्रार नोंदवली आहे ना? हो. आम्ही तपास करू ना. काही तपास लागला ना की तुम्हाला कळू. पण बघा, दागिने मिळतील याची फार अपेक्षा ठेवू नका. काय बोलतोय मी? या. चला बाबा. अरे जाधव, त्या मर्डर केसची फाईल घेऊन ये. बघू तपास कुठपर्यंत आलाय तो. ताई, अगं काय एवढी बेजबाबदारपणाने वागलीस? हे बघ ताई, माझ्या लग्नाच्या बाबतीत जर काही चुकीचं घडलं ना तर मी तुला कधीच माफ नाही करणार. रिद्धी, अगं असं का बोलतेस? जे काही केलं ते मुद्दामून केलं का ग मी? तुझ्या सासरचे तुला काय बोलतील अशी भीती जशी तुला वाटते ना, तेवढाच धोका मला नाहीये का ग? आज पहिलं आणि शेवटचं सांगते, पुन्हा काही या घरातल्या एक सुतळीचा तोडा जरी हरवला ना तर माफ करणार नाही. घराच्या बाहेर काढीन, लक्षात ठेव. अगं माझ्या सासूबाईंना जर कळलं की मी दागिने हरवले तर त्या. दागिने हरवले? शेजारचे लेले काका बोलले ना प्रशांत बँकेजवळ दिसला, तेव्हाच मला शंका आली की ह्या मुलीनं काहीतरी घोळ केला. लगेच टॅक्सी करून तुझ्या माग मी इथे आले. आयुष्यभराची कमाई मातीत मिळवली ना. अहो असं कसं म्हणता ललिताबाई? दागिने मिळतील अशी आशा सोडून कसं चालेल? हो, मग काय तुमच्या मुलीची मखरात बसून मी काय पूजा करू म्हणताय? ही असली अवलक्षणी सून माझ्या पदरात पडली कुठल्या मुहूर्तावर देव जाणे. अहो असं कसं बोलता? किती गुणाची आहे माझी सिद्धी. गुणाची? काय गुण उधळले बघितलेत ना? हे बघ सिद्धी, तुला आधीच सांगून ठेवते तुझ्या आई वडिलांच्या समोर, आज दागिने मिळाले तर घरी यायचं, नाही तर इथेच राहायचं कायमचं. अहो ऐका, अहो ललिताबाई, अहो रडू नको. अगं तुझ्या आईला मी शब्द दिलाय ना, तुझ्या डोळ्यातून पाणी नाही येऊ देणार म्हणून.
होतंय तुम्हाला? ऐका ना. अहो काय होतंय? मी काय म्हणतेय? अहो. अहो बोला ना. अहो अहो काय करताय तुम्ही? अहो काय तुमच्या डोक्यात? मी काय म्हणतेय? ऐका ना. अहो ऐकताय का? ओम गंगणपते नमः. 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 ओम हॅलो? गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. बर. ओम गंगणपते नमः. ओम सरिता, गंगणपते काय नमः. काय झालं? ओम गंगणपते नमः. अहो वंश, ओम गंगणपते रिद्धीच्या सासरची मंडळी चेंबूर पर्यंत येऊन पोहोचली आहेत. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम सदाला आपल्याला थांबवायला हवं. साखरपुड्याचं घर आहे. गंगणपते नमः. पाहुण्यांनी जर हे बघितलं तर ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. अहो ओम गंगणपते नमः. अहो थांबवा हे सगळं. ओम गंगणपते नमः. अहो ती मंडळी कोणत्याही क्षणी येतील. गंगणपते नमः. अहो काय चाललंय तुमचं? ओम गंगणपते ऐका नमः. ना. ओम गंगणपते अहो. नमः. अहो, ओम बोला ना. गंगणपते नमः. ओम सरिता गंगणपते नमः. सरिता सरिता ऐक ओम माझं. गंगणपते नमः. इकडे ओम सरिता, गंगणपते तू आता नमः. कुणाचंही काय ऐकून घेणार नाही. ओम गंगणपते त्याच्याकडे नमः. लक्ष देऊ नकोस. ओम रिद्धीच्या सासरच्या मंडळींना खरी परिस्थिती काय आहे ती सांगावीच लागणार आहे. गंगणपते नमः. चल आपण आवरून घेऊ. गंगणपते नमः. हो ओम गंगणपते सगळंच नमः. बाकी आहे अजून. ओम गंगणपते नमः. तेच तर म्हणते मी तुला. ओम गंगणपते नमः. तू रिद्धीला तयार करायला घे. ओम गंगणपते नमः. कॅटरिंग वाल्यांनाही फोन करून एकदा बोलायला हवं. ओम गंगणपते नमः. मी बोलते ओम त्याच्याशी. गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम पण आता रिद्धीचा साखरपुडा महत्वाचा आहे. गंगणपते नमः. अगं पण ओम आई, गंगणपते नमः. ओम मी जे गंगणपते काही नमः. केलं ते मुद्दामून नाही ग केलं. ओम गंगणपते नमः. रिद्धी, ओम गंगणपते तुझा आनंद नमः. स्पॉइल व्हावा म्हणून मुद्दामून नाही ग केलं मी हे. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते तुला हे नमः. पटावं इतकंच वाटतं मला. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम गंगणपते नमः. ओम सरिता, साखरपुडा झाल्यानंतर वाट्याच्या पेड्यांचं काय? ओम गंगणपते वंश, नमः. ओम गंगणपते साखरपुडा नीट होईल ना? ओम गंगणपते हो नमः. सरिता होईल. ओम तू काही काळजी करू नको. ओम सगळं व्यवस्थित होईल बघ. ओम गंगणपते नमः. अगं उलट पेढे कमी पडणार बघ. तू पेड्यांचं काम कुणाकडे दिलंयस? माझी बहीण येते आता नीलू. गणपते नमः. ती आणणार आहे. बरं चल आपण पटकन आवरून घेऊ. हो चला. गणपते नमः. ओम गंगणपते 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 नमः. हा नीलू. सरुताई अगं मी आले खाली. कोणाला तरी पाठवतेस का? हो पाठवत्या. अथर्व, नीलू मावशी आली आहे, तिच्याकडचं सामान आण ना जरा. सिद्धी, जरा तूही जागा मदतीला अथर्व सोबत. मावशी, अरे नमस्कार, राहू द्या. आधी डिक्कीतलं सामान काढा. कधीपासून तो खोळंबलाय.
टॅक्सी पकड. अथर्व, अरे हे बघ दागिने. मावशी, अगं तुला कुठे मिळाली ही टॅक्सी? का ग? अगं सांग ना, कुठे मिळाली? अगं त्याची एक गंमतच झाली. वरळीला पेढे घेतले आणि टॅक्सी करून निघाली. नेमकी सिद्धिविनायक मंदिर जवळ टॅक्सी बंद पडली. मग काय, अगं लगेच दुसरी टॅक्सी पकडली आणि इथे आली. पण का ग? येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. कुठल्याशा रूपामध्ये येतो बनून दादा, तुम्ही? आधार. दादा, नाव काय तुमचं? विनायक. दादा, तुमचे खूप खूप आभार झाले. अहो, माझी दागिन्यांची पिशवी तुमच्या डिक्कीतच पडली होती, पण सगळे दागिने सुरक्षित आहेत. दादा, तुम्ही घरी येता का? मी बाबांशी भेट घालून देते. नाही नको, मला आता खूप भाडी आहे, मला गेलं पाहिजे. पण हो, तुमच्या बाबांना सांगा त्याची परीक्षा नका घेऊ. तो सदैव आपल्या पाठीशीच आहे. बाबा थांबा. देवा, चुकलो मी. तू कुठल्याही संकटात पाठीशी आहेस हेच विसरून गेलो आणि तुलाच पाण्यात ठेवून तुझी परीक्षा पाहिली. माफ कर, तुझ्या या भक्ताला पुन्हा अशी चूक नाही होणार. गणपती बाप्पा